सामान्य परिसरातील इच्छापूर्ती मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन मंडळाने गेल्या वर्षी गणेशोत्सवात एक आगळीवेगळी संकल्पना साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। बाप्पा फुलांचा या संकल्पनेतून संपूर्ण गणेश मूर्ती नैसर्गिक फुलापासून साकारण्यात आली असून हा उपक्रम पर्यावरण पूरकतेचा आणि सौंदर्याचा सुंदर संगम ठरला आहे। दरवर्षी गणेशोत्सव पीओपीच्या मूर्तीमुळे विसर्जनानंतर जलप्रदूषण वाढते। यावर उपाय म्हणून इच्छापूर्ती मंडळाने गेल्या वर्षी पारंपरिक मूर्तींना फाटा देत फुलांची मूर्ती साकारली होती। विसर्जनानंतर ही फुले नैसर्गिकरित्या मातीमध्ये मिसळून खत म्हणून उपयोगी पडतात, त्यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही। या अनोख्या उपक्रमामुळे भाविकांची मोठी गर्दी पंडाळात उसळून आली होती। फुलांनी सजलेला बाप्पा, रंगीबिरंगी लाईट्स, भक्तिमय वातावरण आणि त्यात पर्यावरण पूरकतेची जाणीव यामुळे श्रद्धा आणि निसर्ग प्रेमाची सुंदर मेळ साधला गेला होता। यापासून प्रेरणा घेऊन इतरही गणेश मंडळे आगामी काळात पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान गतवर्षी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्त श्री गणेशोत्सव स्पर्धा 2024 मध्ये कोपरखैरणे येथील मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला होता। यावेळी विजेत्यांना 25,000 रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले। इच्छापूर्ती मंडळाचा बाप्पा फुलांचा हा उपक्रम श्रद्धा, सौंदर्य आणि पर्यावरण पूरकतेचा आदर्श ठरत असून इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून उभा राहिला आहे। आवाज स्टुडिओसाठी प्रिया उजळांचा रिपोर्ट, नवी मुंबई।